नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. व्यास पब्लिकेशन हाऊस प्रकाशित ग्रामदेवतांचे ठाणे या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी लिखित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. विद्याप्रसारक मंडळातील महाविद्यालय संकुलातील पाणिनी सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. पुरातत्व शास्त्र आणि भारतीय विद्यातज्ञ शुभांगना आत्रे, त्याचबरोबर स्वागताध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर तसेच प्रकाशक संचालक व्यास पब्लिकेशन हाऊसचे निलेश वसंत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते. अशा प्रकारे व्यास क्रिएशन प्रस्तुत ग्रामदेवतांचे ठाणे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील पाणिनी सभागृहामध्ये संपन्न झाला. मी प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी ठाण्यातलाच आहे आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतांचा हा वसा आणि वारसा पुस्तक रूपाने जतन व्हावा, पुढे जावा, यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठाण्याच्या इतिहासावर विविध लेखन झाले, परंतु ग्रामदेवतांवर फारसं लेखन नाही. ही उणीव भरून काढण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न मी केला. हे संकलन आहे, हा मौखिक इतिहास आहे, ओरल हिस्ट्री म्हणतात त्याला, तो आहे. आणि सुमारे म्हणजे गावदेवी, जरीमरी, साती आसरा अशा 85 ग्रामदेवतांचे उल्लेख याच्यात आहे. आणि 15 पुरुष ग्रामदेव म्हणजे बामणदेव किंवा धर्मात्या, देवचौट्या अशा वेगवेगळ्या पुरुष देवतांचे उल्लेख याच्यात आहे. आणि ठाण्याच्या इतिहास लेखनामध्ये एक भर असावी किंवा एक समृद्धी यावी यासाठी हा एक अल्पसा प्रयत्न मी केलेला. तर जसं शुभांगना आत्रे म्हणाल्या की हे प्रादेशिक इतिहास असतो, राष्ट्रीय इतिहास असतो, प्रादेशिक इतिहास असतो, स्थानिक इतिहास असतो. तसं यांनी हा स्थानिक इतिहासचं एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, एक दस्तावेज तयार केलेला आहे आणि तो फील्डवर्क करून केलेला आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी भेट देऊन त्याची माहिती घेऊन लोकांच्या आसपासच्या लोकांची मुलाखत वगैरे घेऊन अशा तऱ्हेनं त्यांनी आणि त्यांच्या मूर्तिशास्त्रावरचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. तर अशा तऱ्हेचं काम करणं हे याला खूप चिकाटी लागते आणि संशोधनाची एक दृष्टी लागते आणि ती सगळी संकलित माहिती ही अतिशय सुव्यवस्थितपणे, जसं आपण म्हटलं की इतिहास लेखनशास्त्राच्या तत्वानुसार ते लिहिलेलं आहे. आज ग्रामदेवतांचे ठाणे हे पुस्तक प्रकाशित करत असताना अगदी अत्यानंद होतो आहे. हे मी माझं भाग्य समजतो की ठाण्यातल्या ग्रामदेवतांवर जे पुस्तक प्रकाशित होतं आहे हे डॉक्टर प्राचार्य विजय कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशित करण्याचं भाग्य व्यास पब्लिकेशन हाऊसला मिळालं आणि वितरण व्यास क्रिएशनला करायला मिळालं. ह्याच्यातच आमचं भाग्य आहे, कारण मी मूळ ठाणेकर, जन्मापासून ठाणेकर आणि ठाण्यातल्या ह्या देवतांबद्दल मला कायमच काही ग्रामदेवतांबद्दल कुतूहल होतं, यांची नावांबद्दल कुतूहल होतं आणि नेहमीच वेगवेगळ्या मंदिरात वगैरे जात असताना जरीमरी आई, मरी आईचं मंदिर, साती आसरा मंदिर किंवा अशी वाघजाई मंदिर, अशी वेगवेगळी नावं घेत असताना हे नेमकं का नाव पडलं असेल. तर मग नेमकं हे पुस्तकच आमच्याकडे आलं. हे पुस्तकात ह्या सगळ्या रूढी, परंपरा, ही नावांची नेमकं कशी पडली ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती यातून मिळते. ठाणे परिसरातील सर्व मंदिरं आणि त्याची परंपरा यातून हे पुस्तक छानपैकी साकारलेलं आहे. समस्त ठाणेकरांसाठी एक आगळं वेगळं ऐवज या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात व्यास क्रिएशनला निश्चितच आनंद आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी
मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. चहासाठी पेपर कपच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या BPA केमिकलमुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजारांबाबत सविस्तर माहिती देत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाकाडी समन्वयक, वावे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिलं आहे. सदर पेपर कपवरती तात्काळ बंदी घालावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना तातडीने भेट घेऊन कार्यवाही करण्याचे निवेदन देखील दिलं आहे. तसेच सदरचे चहाचे कप त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल एकनाथ भोईर आणि सहकार्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे या दोघांचे आभार मानले. समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्यांचा वापर न करता 15 कोटींची मालकी नसलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रिता केला. असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ आखून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या अशी आठवण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या. कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प बुधवारी त्यांनी गुंफले. यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेली 39वी कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ही 8 ते 14 जानेवारी रोजी नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये सुरू आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपाचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावरती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, सचिव शरद पुरोहित उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, संदीप लेले, प्रतिभा मडवी, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, डॉक्टर राजेश मडवी, मकरंद मुळे, टीजेसबीचे राजाभाऊ दाते, विद्याधीर वैशन पायन, प्राचार्य कीर्ती आगाशे, संजीव ब्रह्मे, समतोलचे विजय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तरी त्यांचं अवघड लक्ष अहिल्याबाईंच्या कडे होतं. अहिल्याबाई मल्हारराव बरोबर रंगळगावाच्या गेल्याचे इतिहासातून नोंदून ठेवलेले आहे. तिथे त्यांनी धाडस, साहस व रणकौशल्य दाखवलं. मल्हाररावांच्या आदेशप्रमाणे अहिल्यादेवी काही ठिकाणी स्वतः जाऊन पण कार्य करायच्या. अहिल्यादेवींच्या कौटुंबिक जीवनात एक दुर्दैवी घटना झाली. कुंभाराच्या वेड्यात तोफ्याच्या गोळ्या लागून त्यांच्या पती खंडेरावांचं वीरमरण झालं. हे 1754 मध्ये झालं. तत्कालीन रूढीप्रमाणे खंडेरावांच्या इतर स्त्रियांप्रमाणे अहिल्यादेवी सती जायला निघाल्या. परंतु मल्हारराव आणि गौतमाबाईंनी खंडेरावाचं आण घेऊन अहिल्यादेवींना सती जाण्यासाठी रोखलं. मल्हारराव म्हणाले, पोरी सती गेलीस तर फार सती म्हणून तुझा लौकिक होईल, पण तुझा जन्म या प्रजेसाठी आहे. तू गेलीस तर दौलतीला कोण सांभाळणार? तू प्रजेची माता हो. केवळ परंपरा सांगते म्हणून चितेत उडी घ्यायच्या पेक्षा रयतेच्या गोरगरिबांच्या प्रपंचाचे सुखाचे कर. पुरी ईश्वराच्या दरबारी तुझी हीच लोकसेवा रुजू होईल. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं हे 39वं वर्ष आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंफलं गेलं. मला आनंद वाटतो की 266 व्याख्याते विविध विषयावर शिक्षण, सांस्कृतिक
कला, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, सामाजिक विषय असे विविध विषयांवर त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली 38 वर्ष आणि आता 39व्या वर्षात पदार्पण ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे. रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते. आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण अध्यक्षपदी होते. असं रोज विविध विषयांवर ही व्याख्यानमाला चालणार आहे. मला खात्री आहे की सालाबाद प्रमाणे ठाणेकर नागरिक जे आहेत, श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतात. विक्रांत चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. ठाणे शहरातील तरुण तडफदार लढवय्ये नेते, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विक्रांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच हितचिंतकांनी गर्दी केली होती. तर संध्याकाळी वर्तकनगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विक्रांत चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचं औक्षण केलं. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील येथे उपस्थित होते. विविध क्षेत्रातील व पक्षातील नेते, कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, बंधू भगिनी, मित्रपरिवार यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विक्रांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे विक्रांत चव्हाण यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला.
ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली. 1935 साली विजयादशमीच्या मुहूर्तावरती प्रारंभ झालेला ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञानयज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे. ठाणे भूषण चिटणीस स्वर्गीय नंदकुमार जोशी साहेब आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावरती आहे. नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसेच शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे. ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार वर्धिष्णू असाच आहे. महाराष्ट्र विद्यालय, वर्तकनगर माध्यमिक विद्यालय, कैलासवासी दल मराठे प्राथमिक विद्यालय, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालय चराई या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. ज्ञानानंद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल आहेत तर वातानुकूलित देखील आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब येथे आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष IT विभाग देखील आहे. प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळासाठी मोठं मैदान आहे. वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी देखील आहे. अग्निसुरक्षा आणि CCTVचे जाळे देखील येथे आहे. लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने आकर्षकरित्या वर्ग सजवलेले आहेत. संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमन, उपाध्यक्ष श्रीराम देव, खजिनदार सुभाष लिंबे, विश्वस्त हेमंत दिवेकर आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे. BSM म्हणजेच ब्राह्मण शिक्षण मंडळ जे ठाण्यातली आता जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होत आहेत ज्या संस्थेला, त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा ज्याची मान्यता आम्हाला 2019 साली मिळाली. ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला ICSE बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती. तर ते आमचं ध्येय पूर्ण झालं आहे आणि आम्हाला 2024 मध्ये 2025 साली 9वीचा प्रवेश घेण्यासाठी CISCE काउन्सिल म्हणजेच ICSE बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे. त्या संदर्भात ही PC आम्ही ऑर्गनाईज केली होती. मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. कंप्लीट डिजिटल एज्युकेशन आहे. एका वर्गात 40च मुलं असणार आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित या वर्गखोल्या असणार आहेत. डस्ट फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि ICSE बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत. शाळेमध्ये जी फी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे इन्क्लुजन्स केलेले आहेत. त्यामुळे पालकांना अवांतर खर्च कमी करणारी ही फी असणार आहे. त्यामुळे आणि शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना परत एकदा त्यांना अबॅकस क्लासला घेऊन जा, कराटे क्लासला घेऊन जा, स्पोर्ट्सला घेऊन जा, ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच कशा त्यांच्या करून घेता येतील की जेणेकरून मुलांना एकदा पालकांनी शाळेत सोडलं आणि घरी नेल्यानंतर मुलांना स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा स्कोप मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच झाल्यामुळे त्यांना अवांतर खर्च पण वाचणार आहे. त्यामुळे ते एकूण एक जर आपण विचार केला तर शाळा विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप त्रास होईल आणि अशी ही फी नसणार आहे आणि परवडणारीच फी असणार आहे. पालकांना हे आवाहन करीन की तुमच्या घराच्या जवळची शाळा निवडा. मुलांचा कमीत कमी वेळ ट्रॅव्हलमध्ये जाईल याचा विचार करा. मुलगा घरातनं बाहेर पडल्यावरती 20 ते 25 मिनिटात जास्तीत जास्त शाळेत पोहोचला पाहिजे आणि शाळेतनं बाहेर पडल्यावरती 20 मिनिटात घरी पोहोचला पाहिजे. आणि आपलं अजून एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की इथे आपल्या जे धार्मिक कर्मकांड असतं, जसं आपण इथे गणपती फेस्टिवल साजरे करतो, आपण एकादशीची मोठी फेरी काढतो, त्यामुळे जरी ICSE शाळा असली तरी आपले जे धार्मिक कर्मकांडांची जोडून घेणारे हे ब्राह्मण शिक्षण मंडळ आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे ICSE बोर्ड हे फॅड असलं असं समजून न चालता इथे कर्मकांड, धर्मकांड आणि सगळ्या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातील. गीतेचा इथे संपूर्ण अभ्यास तुम्हाला शाळेत मिळेल कारण ब्राह्मण शिक्षण मंडळ ही गीता ही स्पर्धासाठी ओळखली जाणारी शाळा आहे. त्यामुळे इकडनं पास होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कराटे पण येईल, गीता पण येईल, इंग्रजी पण येईल आणि छान मराठी पण बोलता येईल. उपवन ठाणे येथे संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचे उद्घाटन. ठाणे शहरात उपवन परिसरात सुरू होणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025मध्ये ठाणेकरांसाठी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचे उद्घाटन होणार आहे. या गॅलरीत प्रसिद्ध कलाकार राजा रवी वर्मा यांच्या ऐतिहासिक लिथोग्राफी, पेंटिंगसह हजाराहून अधिक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. या देवी देवतांचे चित्रण महाभारतातील काळातील
ऐतिहासिक प्रसंगाच्या पेंटिंग्स ठाणेकरांना पाहण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध पद्मविभूषण गायिका शुभा मुद्गल यांचे सादरीकरण होणार आहे. या फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री 11 जानेवारी रोजी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलाचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जंगल क्षेत्रात पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली. ठाणे पर्यटन वाढीसाठी केबल टॅक्सी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांसाठी सांस्कृतिक आणि कलात्मक मेजवानी ठरणार आहे. 9 जानेवारी 2000. महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसेच ठाणेकरांना दरवर्षी कधी हा संस्कृती आर्ट फेस्टिवल येतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो असं वाटत असतं. तो आर्ट फेस्टिवल सुरुवात होत आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, ठाणे शहराचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते 5 वाजता या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि प्रामुख्यानं ह्या फेस्टिवलमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं एक रॅली आम्ही काढतोय. त्यांनी स्वागत होईल, स्वागत यात्रा निघेल, त्यामध्ये लहान मुलंसुद्धा शाळकरी सहभागी होतील. अशा प्रकारे चांगलं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. 6:30 वाजता शुभा मुद्गल यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा सन्मानसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. लगेच 11 तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा जो मेन स्टेजवर होईल. त्याचबरोबर 12 तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोड आहे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल आणि 13 तारखेला जे मिका सिंग आहे त्यांचा कार्यक्रम होईल. असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री, पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतील. प्रामुख्याने तुम्ही त्या ठिकाणी बघितलं राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्स आहेत. आमचे रेड्डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 19व्या शतकातले आणि 1894 पासूनच्या काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील. ठाणेकरांना ते बघायला मिळतील, ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना ते बघायला मिळतील. अशा प्रकारचा भरगच्च कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. 11 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेट द्यायला येणार आहेत, तर 12 किंवा 13 तारखेला अजितदादा पवारसुद्धा या ठिकाणी भेट देतील. त्यामुळे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे जो आनंद दरवर्षी आमच्या सगळ्या ठाणेकर जनतेला आणि या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या जनतेला मिळतो, त्यापेक्षा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.